घेतो भाऊ खालचं सावट कुठली कोणी लावून पाहिजे नाही तुले सावट म्हणा कुठे आगो मावशी बोलली काय झालं बोंबलायला चांगलं तर बोलत आहे ए मावशी हे बाबाची माझी ओळख नाही पाळख नाही घेणं नाही देणं नाही उठणं नाही बसणं नाही बाबूच्या नव्हतं व्यवसाय राहिली त्यांनी व्यवसाय राहिली पहिल्यांदा त्रास होतो नंतर काही वाटत नाही त्रास होतोय हे बाबा काय गमावशे कुठून आला काय आला बाळगणी घेणं नाही देणं नाही उठणं नाही बसणं नाही घेणं येते काय ओळख नाही परिचय त्यामुळे हाताला परंतु चुकीच्या जागेवर धरला त्यामुळे अचोट मी सांगते त्या ठिकाणी धर म्हणजे सगळ्यात हुशार चातुर तू आहेस मावशी स्त्रीच्या जातीला कुठे धराव काय धरावं तुला परिपूर्ण माहिती आहे मग या मुलीचा हात धरला हा चुकीचा आहे मग काय करायचं या मुलीचा हात सोडायचा सोडला अंधार भवित काय धरायला लावते तो आज काताला नाही लाव काय चांगला नाही असता तुले एवढे कवळी नटून कुठे निघाल्या तुम्ही बाजारात निघाले कोणाच्या हुकमानं तुमच्या नवऱ्याच्या हुकमानं निघाल्या अरे मावशी तुम्हाला माहित नाही या ठिकाणी तुमच्या नवऱ्याचा डबल नवरा उभा आहे अशी व्यायाम काढत नको जाऊ तुला भेम पडत नाही का मावशी आता खरं सांग नवऱ्याचा नवरा डबल नवरा नात्याला कोणाला काय नाव अगं हिजडा नाही किंवा छक्का नाही अगं नीट ओळखा पायाच्या नकापासून तर डोळीच्या केसापर्यंत नीट ओळखा ही मूर्ती कुणाची आहे भाऊ काय बोलले पायाच्या केसापासून काम उलट आले महिषे का मी तसं नाही मावशी शब्दानं उलट बोलली कसं काय अगं पायाला केस नसता पायाला असतं नक 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 पायाच्या नकापासून तर डोक्याची केस प्रथम ओळखा ही मूर्ती पायाच्या केसापासून पायाच्या नकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत नीट ओळखा आणि मूर्ती कोणता प्राणी संडास अगं अर्थात आनंद भागवताची चिंता करू नकोस शब्द 3 आहे नीट लक्ष दे मूर्ती मग तुला अशी ओळख पटणारच नाही जुन्या लोकांनी म्हण केलेली आहे